मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. छत्रपती संभाजीनगरात भाजपचा उद्धव ठाकरेंना धक्का. आठवडाभरात 5 माजी नगरसेवकांनी मशाल सोडून हाती घेतलं कमळ. निवडणुकीच्या तोंडावर शहरात शिवसेना युबीटीला मोठी गर्दी. नगर परिषद निकालाचे महापालिका निवडणुकीत पडसाद उमटण्याचे संकेत. महायुतीतील पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढणार. जिथे यश मिळालं तिथं स्वबळाचा नारा देण्याची शक्यता. ठाणे जिल्ह्यात 100% भाजपचे वारे. अंबरनाथ बदलापुरातील विजयानंतर भाजप आक्रमक. जागा वाटप वाटाघाटीत भाजपचं वर्चस्व राहणार. सामंतांनी जरा जबाबदारीनं बोलावं. सुनील तटकरेंचा उदय सामंतांना सल्ला. महाड नगरपालिकेतील शिवसेनेच्या विजयानंतर तटकरेंकडून सामंतांचा समाचार. कुणी काहीही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्रच. हिंदू राष्ट्र म्हणायला कागदपत्रांची गरज नाही. सरसंघचालक मोहन भागवतांचं पुन्हा विधान. भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पुढील 3 महिने बंद. विकास कामांसाठी 1 जानेवारीपासून भीमाशंकर राहणार बंद. जळगावच्या 40 गावात पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेक. दगडफेकीनंतर अज्ञात तरुण पसार. अज्ञात तरुणांविरोधात तक्रार दाखल. लवासा प्रकरणात शरद पवार अजित पवार. सुप्रिया सुळेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा. गुन्ह्याच्या मागणीची जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली. राज्यातील 40 लाख लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार. 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न केल्यास 1500 रुपयांचा हप्ता बंद होणार. शाळांमध्ये भगवद्गीतेतील श्लोक पठण अनिवार्य. विद्यार्थ्यांना दररोज गीतेतील श्लोक म्हणावे लागणार. उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय. ईटी परीक्षेची उत्तरसूची राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध. यावर काही आक्षेप असल्यास आणि त्रुटी आढळल्यास पुराव्यांसह संकेतस्थळावर पाठवता येणार. देशातील साखर उत्पादनामध्ये मोठी वाढ. 15 डिसेंबरपर्यंत 77,90,000 टन साखरेचं उत्पादन. वाढीव उत्पादनामुळे साखर निर्यातीचा कोटा वाढवण्याची मागणी. प्रदूषण विकासकांकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन. मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरू. 1 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान 6,90,000चा दंड वसूल. ई-केवायसी न करणाऱ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेतून लवकरच 40 लाखांहून अधिक लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार. राज्य सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची होती मुदत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून खुलं होणार. विमानतळ सुरू होण्याआधी प्रत्येक यंत्रणा, प्रक्रिया तसंच मनुष्यबळाची चाचणी होणार. संभाजीनगरात रेल्वेनं आरक्षण चार्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत सुधारणा. प्रवाशांना त्यांच्या तिकीट आरक्षण स्थिती वेळेत कळवावी. प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी सुधारणा. त्र्यंबकेश्वरमधील मुलांचं विक्री प्रकरणामध्ये चौकशी समितीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर. हाडोंगे कुटुंबानं काराचे नियम डावलून मुलं दत्तक दिल्याचा ठपका. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ. प्रवाशांना 500 किलोमीटरसाठी 10 रुपये अधिक मोजावे लागणार. 26 डिसेंबरपासून नवीनच दर होणार लागू. लोकलच्या तिकीट दरात कुठलेही बदल नाही. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे आंदोलनावर बैठक. संगमनेरमध्ये नेत्यांची समन्वय बैठक. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवणार. शिरूरच्या चांडोहमध्ये मादी बिबट्या जेरबंद. वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. शिरूरमध्ये बिबट्याची दहशत.